अहो मधुरा आली. अरे हाय जीजू. हाय. कसे आहात? आम्ही दोघंही मस्त आहोत, मी आणि माझी व्हीलचेअर. जीजू असं नाही बोलायचं. अगं नाही, खूप प्रोग्रेस आहे. आज उभेही राहिले होते. ग्रेट. ही सगळी तुझ्या ताईची कृपा, फक्त तिच्यामुळेच, नाही का? ताई आहेस तशी. तुझी ताई चहा सुद्धा खूप छान करते. अगं मधुरा एवढा प्रवास करून आली आहे, चहाचं वगैरे आणते. बस. हळू. थेट मुद्द्यालाच हात घालतो. आधी मी तुम्हाला सांगते. खरं तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं, पण विहंग म्हणाला की मला तुमच्याशी बोलायचंय. सो की त्यानं तुला लग्नाची मागणी घातली. मी होकार दिला. मधुरा, तू माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेस. माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस. आणि विहंग विहंग माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. त्याला माझ्या इतकं आणि मला त्याच्या इतकं चांगलं दुसरं कोणीच ओळखत नाही. आय नो जीजू. आणि म्हणूनच मला असं फार मनापासून वाटतं की तू विहंगशी लग्न करू नयेस. हे काय बोलताय जीजू? जे तू ऐकतेस तेच बोलतोय. नाही, तुम्ही चेष्टा करताय ना, माहितीये मला. हो ना? हे लग्न करून तू फसशील अशी भीती वाटते मला. तुझ्याबद्दल मला मनापासून काहीतरी वाटतं, म्हणून तुला हे सांगतोय. मला वाटलं होतं हे ऐकून सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला होईल जीजू. तुझ्या लग्नाची बातमी ऐकून सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता मधुरा, जर तुझा नवरा विहंग नसता तर. पण माझं प्रेम आहे त्याच्यावर जीजू. मला आवडतो तो. आहे, विहंगच्या पर्सनॅलिटी मध्ये असं काहीतरी आहे की जो माणूस त्याला एकदा भेटतो किंवा त्याच्याशी बोलतो त्याला तो आवडतो. पण अशा क्षणिक आवडण्यावर आयुष्यभराचे निर्णय नाही घेता येत. तू अजून लहान आहेस, या गोष्टी तुला कळत नाहीत, म्हणून मी तुला हे सांगतोय. नाही जीजू, मी जे काही करते ते पूर्णपणे विचार करूनच करते. आणि माझं प्रेम आहे त्याच्यावर, क्षणिक आवड नाहीये ही. हे बघ मधुरा, तुला कळत नाहीये. प्लीज जीजू. विहंगची याआधी किती मुलींबरोबर लफडी होती. तुझ्यासाठी तो बोललेली वाक्य त्यानं याआधी किती मुलींसाठी बोलली होती हे तुला माहिती आहे का मधुरा? आपण जर त्याच्यावर उद्या चर्चा करायला बसलो ना तर अख्खी रात्र निघून जाईल, पण त्याच्या गर्लफ्रेंड्सची लिस्ट संपणार नाही. त्यानं मला त्या सगळ्या मुलींबद्दल सांगितलंय. विहंगला त्या सगळ्या मुली आठवतायत हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याने एवढं सगळं सांगूनही तू स्वतःहून आगीत उडी मारायला तयार झालीस. कारण जे झालं तो त्याचा भूतकाळ होता. आता माझ्या समोर उभा असलेला विहंग हा त्यापेक्षा खूप वेगळा आहे. आणि जीजू, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा विश्वास आहे विहंगवर. विश्वास, पुन्हा तोच शब्द विश्वास. माझाही खूप विश्वास होता मधुरा तुझ्या ताईवर. त्याच विश्वासाच्या जोरावर मी डोळे बंद करून तिच्याशी लग्न केलं. तिच्या भोळ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवला मी, आणि आज बघ मधुरा माझं काय झालंय ते. कसं आहे मधुरा, विहंग खूप चांगला माणूस आहे, जीवाला जीव देणारा मित्र आहे, पण तो एक चांगला नवरा बनू शकत नाही. तो चांगला माणूस आहे म्हणून कदाचित तो तुझ्याशी एकनिष्ठ राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, पण त्याचा हा निर्धार फार काळ टिकणार नाही. तो पुन्हा त्याच वाटेला जाणार
आणि तेव्हा तुला तोच त्रास होणार जो आज मला होतोय. हे मी सगळं भोगलंय मधुरा. हे तू भोगू नयेस असं मला वाटतंय आणि म्हणून मी तुला हे सांगतोय. प्लीज पुन्हा एकदा विचार कर. 1000 वेळा विचार केला तरी मी माझं डिसिजन बदलू शकत नाही. असं आहे मधुरा, तुझा बाप असतो तर तुला कानाला धरून घरात बसवली असती, पण मी तुझा बाप नाही. तुम्ही माझे बाप नाही आहात, पण बाबांनंतर जर कोणी महत्वाचं असेल तर ते तुम्ही आहात. लग्नानंतर तुमचा आशीर्वाद घ्यायला येईन मी. तेव्हा आपल्या लहान बहिणीला आशीर्वाद द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा. मधुरा, अगं कुठे निघालीस तू? मला जाऊ दे दी. अगं हो, पण मला आत्ताच्या आत्ता विहंगाला भेटायचंय. प्लीज मी जाऊन येते. अगं मधुरा. हो, मी लगेच निघतोय. येस. विहंग, मी काय म्हणत होते, नेत्रा, मी जरा एका अर्जंट मीटिंगसाठी चालू आहे. आपण नंतर बोलूया का? ओके, पण अशी कुठली अर्जंट मीटिंग आहे? ते ग्रीनफील्डच्या जमिनीसाठी एक बायर मिळालाय. बघूया, बहुतेक व्हेरी गुड. पण तुम्ही असंच निघालात? काही फाईल्स, पेपर्स? काही गरज नाही. अच्छा, पण आहेत ना पेपर्स आपल्याकडे? ऑफकोर्स पेपर्स आहेत आणि अगदी सेफ आहेत. कुठे ठेवले? ऑफिसच्या सेफमध्ये. आणि त्याचा कॉम्बिनेशन नंबर फक्त सत्यजित आणि मी आम्हा दोघांनाच माहिती असतो. मला काय वाटतंय विहंग, की आत्ता जर तुम्ही तो नंबर मला सांगून ठेवलात ना, तर मग तुमच्या दोघांच्या गैरहजेरीमध्ये फाईल्स आणि पेपर्स लागले तर उपयोग होईल ना त्याचा. गुड आयडिया. काय नंबर आहे ना? नंबर ना, बघितलं, आत्ताही मला तो नंबर आठवत नाही. काय रिसेंटली सत्यजितने तो नंबर चेंज केला ना, म्हणून. मी बोलत काय बसलोय, मला उशीर होतोय. निघतो मी. ओके. हॅलो. हॅलो दादा, नेत्रा बोलते. मला एक विचारायचं होतं. काय? ती जी आपली सेफ आहे ना, ज्याच्यामध्ये आपली महत्वाची कागदपत्र ठेवली आहेत, त्याचा अनलॉक कोड काय आहे? त्याच्याशी तुझा काय संबंध? बरोबर आहे तुमचं, पण काय झालं, विहंग सर सकाळीच एका मीटिंगला गेलेत. एका बायर बरोबर महत्वाची मीटिंग आहे. सो तेव्हा जर काही पेपर्स लागले तर म्हणून विचारलं. मूर्ख आहे विहंगा. नको नको त्या गोष्टींमध्ये आपलं डोकं चालवतो, पण एक महत्वाचा नंबर त्याला लक्षात ठेवता येत नाही. दादा. हा, काय बोल. नाही म्हणजे मला काय वाटलं, पेपर्स जर माझ्याकडे असतील, नाही जर काही डिटेल्स द्यायला लागल्या तर मी लगेच सांगू शकेन ना. हे बघ, काय लागलं तर त्याला मला फोन करायला सांग, मी बोलेन त्याशी. हो 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 हो, चालेल. पण दादा, नेमकं तुम्ही आराम करत असाल आणि त्यांनी फोन केला तर मग. बरं, घे, लिहून घे नंबर. 2626. तुम्ही इथे? अरे भाऊजी, तुम्ही एवढ्या लवकर कसे परत आलात? झालं डील फायनल? नाही, डील नाही झालं. मुळात ती लोक मीटिंगसाठीच आली नाहीत. 100 वेळा फोन केला पण एकदाही फोन रिसिव्ह नाही केला. मला चांगलंच माहिती आहे ही सगळी खेळी त्या दादा होळकरची आहे. त्याच्या दहशतीमुळे लोक या डीलमध्ये हात घालायला तयार होत नाहीत.
हा बोल. काय तू तू इथेस? हो मी आलोच. हां मी काय सांगत होतो? जाऊ दे, मी जाऊन येतो. ओके. आत्ताच डॉक्टर पाठारेंचा फोन आला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं. तू म्हणत असशील तर आपण उद्या सुद्धा निघूया चेन्नईला. कसं करूया? तू म्हणशील तसं. बाय. मग मी प्रियाशी बोलून ठरवते. अरे अगदी वेळेवर आलास बाबा. आता उशीर करून नाही चालणार मावशी. अरे नाही, तेच सांगते. चेन्नईच्या डॉक्टरांचं उत्तर आलंय, कधीही या म्हणालेत. मी तर म्हणते आम्ही उद्याच निघतो. तुम्ही बोलत बसा, मी तयारीसाठी लागते. हे बघ, मी मधुराशी जे काही बोललो ते तिच्या आणि इव्हेंच्युअली तुझ्याही भल्याचंच आहे. हो, आणि तू मित्र असून सुद्धा पाठीत खंजीर खूप असलास, त्याचं काय? अच्छा, हेच मी तुझ्याबद्दलही बोलू शकतो विहंग. दरोडेखोर सुद्धा स्वतःचा शेजार सोडून दरोडा टाकतो. तुला माहित आहे की मधुरा माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे आणि तू तिलाच काय? मी तिला काय? हे बघ सत्यजित, माझं मधुरावरती खूप प्रेम आहे. प्रेमासारखी दुसरी फालतू गोष्ट या जगात नाही. बाई ही फक्त उपभोगण्याची वस्तू आहे. बाई आणि दारू यांची नशा रात्री चढते आणि सकाळी उरतो तो फक्त हँगओव्हर. ही सगळी तुझीच वाक्य आहेत ना रे विहंग. आणि आता तू प्रेमाच्या गोष्टी करतोस. हो, पण माणूस बदलतो ना सत्यजित. तू नाही बदललास? नाही, मी नाही बदललोय. मी जसा होतो तसाच आहे. आणि जर मी बदललो असेल तर याचं कारण माझी परिस्थिती बदलली आहे. तुझ्या बाबतीत तसं काहीच झालेलं नाहीये. हो, पण हे बघ, मला कुणाबद्दल काय वाटावं याच्यावर जजमेंट पास करण्याचा अधिकार तुला कोणीही दिलेला नाहीये. आणि हो ना, मी होतो बैलवेडा, मी होतो कॅसानोवा, कबूल करतो मी. पण तुझं काय रे? हा, तू तर होतास ना एक पत्नी व्रतेचा पुतळा. मग काय केलंस? हा सांग ना. खाल्लंस ना? शेवटी तू सुद्धा प्रियाबरोबर शेण खाल्लंसच. विहंग, त्यामुळे बघ, दुसऱ्यांवर बोट रोखण्याआधी माणसाने स्वतःकडे बघावं. यापूर्वी तुझ्या अनेक चुका मी पोटात घेतल्यात. कधी काय बोललो नाही. तू मंजिरी वहिनींवरूनही माझ्यावर नको नको ते आरोप केलेस. मी तरी काही बोललो नाही. पण नाही, या गुन्ह्यासाठी तुला माफी नाही. आजपासून तू माझा मित्र नाहीस. आजपासून आपण उरलोय ते फक्त बिझनेस पार्टनर म्हणून. नाही, त्याची सुद्धा गरज नाहीये. कारण तुझ्यासारख्या कृतज्ञ माणसाबरोबर मला कुठलंच नातं ठेवायचं नाहीये. तू मला बिझनेस पार्टनरशिपच्या काय गोष्टी सांगतोस रे? कसली पार्टनरशिप? जिथे तुझा फायदा आहे तिथे पार्टनरशिप? हा, ऑफिसचं असं कुठलं काम आहे जे तू जबाबदारी घेऊन कधी पूर्ण केलंस? हे साम्राज्य एंटरप्राइजेस उभं करण्यासाठी मला कुठल्याही विहंग भोसलेची गरज नाहीये, कधीच नव्हती. हे सगळं मी माझ्या जीवावर उभं केलंय. तू फक्त एका बांडगुळासारखा चिकटून राहिलास कारण तुला तुझा फायदा दिसत होता. सत्यजित, खूप झाला. तू काय बोललास मग? बाणगुळ? ठीक आहे. आता हे बाणगुळ नसताना तुझं झाड कसं कोलमडून पडेल ना, कळेल तुला लवकरच.
तेच आहेत डॉक्युमेंट. तुला आनंद झाला? अरे नाच ना. तांबडे बाबा तांबडे बाबा तांबडे बाबा. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. तांबडे बाबा तांबडे बाबा. हाती आनंद नको. हाती आनंद नको साहेब. लई चांगलं वाटतं. नाही नाही नको नको. सगळ्याच्या पाशी कुराय केसाची काळोपाची हातीभूतीची वाटी काजळ बुक्याची तुटी. हाती आनंद नको. हाती आनंद नको. आता दुखवटा. सत्यजित मुधोळकर. परमेश्वर तुमच्या आत्म्याला शांती देव. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा मेरे बाबा दूध घ्या. सत्यजित, तू असा अंधारात का बसलायस? काय झालं? तू रडतोयस? सत्यजित, जेव्हा सर्वात जवळची माणसं वार करतात ना प्रिया, तेव्हा रक्त वाहत नाही, तेव्हा फक्त अश्रू वाहतात. मंजिरी, तू अजूनही मंजिरी बद्दलच विचार करतोयस ना? नाही, मंजिरी बद्दल नाही बोलत आहे मी. मी माझ्या जवळच्या माणसांबद्दल बोलतोय, जे आधीच लांब निघून गेलेत. ते काय वार करणार आहे? मला नीट सांगशील का, तू काय बोलतोयस? आपलं कोण परक कोण काहीच कळत नाही मला. नशीबच अशी फसवणूक करतं ना की. तू नेमकं कोणाबद्दल बोलतोय सत्यजित? काय झालंय? प्रत्येक नात्याची एक एक्सपायरी डेट असते प्रिया. एकदा ती डेट उलटून गेली की नातं संपतं, मग ते कुठलंही असो, कुठलंही. हे बघ, तू आता असे भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस. जेवण तयार आहे. मी एक काम करते, मी इथे घेऊन येते, तू जेवून घे. हा, थांब ना प्रिया, प्लीज. आज मला सोडून जाऊ नकोस कुठे, प्लीज. सत्यजित, हे सत्यजित, हे बघ, मी आहे ना तुझ्या बरोबर. तू रडू नकोस, शांत हो. बघ,